मन शांत असेल तर निर्णय कसे सकारात्मक होतात? आपण रोज अनेक छोटे-मोठे निर्णय घेत असतो. काही निर्णय सहज घेतले जातात, तर काही निर्णय घेताना मनात गोंधळ, भीती किंवा ताण असतो. जेव्हा मन शांत असते, तेव्हा घेतलेले निर्णय अधिक सकारात्मक, वास्तववादी आणि दीर्घकाळ फायदेशीर ठरतात. मनाची अवस्था आणि निर्णय क्षमता यांचा खूप जवळचा संबंध आहे. मन शांत नसताना मेंदू कसा काम करतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ताण, राग, भीती किंवा चिंता यावेळी मेंदूतील ॲमिगडाला हा भाग जास्त सक्रिय होतो. हा भाग आपल्याला धोक्यापासून वाचवण्यासाठी काम करतो, पण त्याच वेळी तो घाईघाईने प्रतिक्रिया द्यायला भाग पाडतो. अशा वेळी आपण विचार न करता बोलतो, चुकीचे निर्णय घेतो किंवा नंतर पश्चात्ताप होईल असे वागतो. जास्त तणावात असलेली व्यक्ती धोका नीट मोजू शकत नाही आणि भावनांवर आधारित निर्णय घेते. याउलट मन शांत असेल तेव्हा मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा भाग सक्रिय राहतो. हा भाग विचार करणे, पर्याय तपासणे, परिणामांचा अंदाज घेणे आणि योग्य निर्णय घेणे यासाठी जबाबदार असतो. शांत मनामुळे आपण परिस्थितीकडे थोड्या अंतरातून पाहू शकतो. त्यामुळे आत्ता काय वाटतंय याऐवजी याचा पुढे काय परिणाम होईल असा विचार करायला सुरुवात होते. हाच विचार निर्णयांना सकारात्मक दिशा देतो. मानसशास्त्रात इमोशनल रेग्युलेशन म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता याला खूप महत्त्व दिले जाते. ज्या लोकांना आपल्या भावना ओळखता येतात आणि त्या शांतपणे हाताळता येतात, ते लोक निर्णय अधिक समतोल पद्धतीने घेतात. शांत मनामुळे भावना पूर्णपणे नाहीशा होत नाहीत, पण त्या आपल्यावर राज्य करत नाहीत. आपण भावना ऐकतो, पण निर्णय घेताना फक्त भावनांवर अवलंबून राहत नाही. शांत मनाचा आणखीन एक मोठा फायदा म्हणजे स्पष्टता. गोंधळलेल्या मनात विचारांची गर्दी असते. हे करावं का? ते केल्यावर काय होईल? लोक काय म्हणतील? असे अनेक विचार एकाच वेळी डोक्यात फिरत असतात. शांत मनात हे विचार हळूहळू रांग लावून येतात. त्यामुळे प्रत्येक पर्याय नीट समजतो. संशोधनानुसार शांत अवस्थेत घेतलेले निर्णय अधिक तार्किक आणि वास्तवाशी जुळलेले असतात. निर्णय सकारात्मक होण्यामागे आत्मविश्वासाचाही मोठा वाटा असतो. मन शांत असेल तेव्हा स्वतःवरचा विश्वास वाढतो. आपण आपल्या क्षमतेवर शंका घेत नाही. ज्यांची चिंता कमी असते ते लोक निर्णय घेतल्यानंतर त्यावर ठाम राहू शकतात. सतत निर्णय बदलणे, स्वतःवर शंका घेणे किंवा इतरांच्या मतांवर अति अवलंबून राहणे हे शांत मनात कमी होते. शांत मनामुळे आपण इतरांच्या दृष्टिकोनातूनही विचार करू शकतो. नातेसंबंधांमधील निर्णय असोत किंवा कामाशी संबंधित निर्णय, शांत मनामुळे समजूतदारपणा वाढतो. शांत आणि भावनिकदृष्ट्या स्थिर व्यक्ती सहानुभूतीने विचार करते. त्यामुळे निर्णय फक्त स्वतःसाठीच नाही, तर इतरांसाठीही योग्य ठरतात. अशा निर्णयांमुळे संघर्ष कमी होतात आणि नातेसंबंध मजबूत होतात. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मन शांत कसं ठेवायचं? नियमित श्वसनाचे व्यायाम, थोडा वेळ शांत बसणे, ध्यान किंवा माइंडफुलनेसचा सराव केल्याने मेंदू शांत होतो. दिवसात काही मिनिटे मोबाईल, सोशल मीडियापासून दूर राहिल्यास विचारांची गर्दी कमी होते. झोप पूर्ण झाली असेल तर निर्णय क्षमता आपोआप सुधारते. हेही अनेक अभ्यासांनी सिद्ध केले आहे. स्वतःशी प्रामाणिक संवाद करणे हाही शांत मनाचा एक भाग आहे. मी आता तणावात आहे का? हा निर्णय रागातून तर घेत नाही ना? असे प्रश्न स्वतःला विचारल्याने आपण थोडं थांबतो. हाच थांबा अनेक चुकीचे निर्णय टाळतो. मानसशास्त्रात याला पॉज अँड रिफ्लेक्ट असे म्हटले जाते. शेवटी शांत मन म्हणजे समस्या नसलेलं आयुष्य नाही. समस्या, अडचणी, ताण हे सगळ्यांच्या आयुष्यात येतात. फरक इतकाच असतो की शांत मन असलेली व्यक्ती त्या समस्यांकडे घाबरून नाही, तर समजून पाहते. त्यामुळे तेच निर्णय अधिक सकारात्मक, संतुलित आणि परिणामकारक ठरतात. म्हणूनच चांगले निर्णय घ्यायचे असतील तर आधी मन शांत ठेवणे गरजेचे आहे. मन शांत असेल तर विचार स्पष्ट होतात, भावना नियंत्रणात राहतात आणि निर्णय आयुष्याला योग्य दिशा देतात. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.